बहुगुणी अशी कढीपत्ता चटणी। तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसते, रंग किती सुंदर आलेला आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरचं जे टेक्स्चर आहे ते किती सुंदर आलेलं आहे। तर केस गळती आपल्याला असेल ना तर ही कढीपत्ता चटणी खूप उपयोगाची ठरते। तर मी इथे 10 रुपयाचा कढीपत्ता घेतलेला आहे। त्याच्यानंतर एक तवा तापत ठेवला आहे। तर एक छोटी वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे, ती व्यवस्थित अशी मी भाजून घेणार आहे। गोल्डन ब्राऊन झाली की ती आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायची। त्याच्यानंतर तीच वाटीचा उपयोग करून आपल्याला चणा डाळ सुद्धा भाजून घ्यायची आहे, गोल्डन ब्राऊन अशी व्यवस्थित। तुम्ही बघू शकता दोन्ही डाळी किती व्यवस्थित भाजून झाल्यात। त्याच्यानंतर आपल्याला त्याच वाटीच्या प्रमाणात शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचेत व्यवस्थित असे। खूप गुणकारी अशी ही चटणी आहे, स्वादला खूप सुंदर लागते। तर त्याच्यानंतर आपण जो स्वच्छ धुतलेला कढीपत्ता आहे, हा 10 रुपयाचा कढीपत्ता मी घेतलेला आहे, तो व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि खुळखुळ असा आवाज येईपर्यंत व्यवस्थित असा कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत। केस जर आपली पांढरी वगैरे झालेली असतील ना तर पांढऱ्या तिळांचा उपयोग खूप सुंदर होतो। त्याच्यानंतर थोडंसं जिरं घ्यायचं 1 चमचा आणि 4 ते 5 पाकळ्या आपल्याला लसणाच्या घ्यायच्यात, ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 15 ते 20 मिनटं थंड करून घ्यायचं आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये ते टाकून घ्यायचं आहे। अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा अंश हा जरा पण गेला नाही पाहिजे। सुखी कोरडी ठकठकीत अशी आपल्याला ही चटणी करून घ्यायची। चवीपुरता मीठ टाकून घ्यायचे आणि इथे मी 1 चमचाभर अशी एव्हरेस्टची लाल मिरची पावडर सुद्धा टाकून घेतलेली आहे। तर वाटल्यानंतर तुम्ही रंग बघू शकता, टेक्स्चर बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि चवीला सुद्धा अशीच मस्तपैकी सुंदर अशी ही चटणी झालेली आहे। तर गरम गरम वरण भात आणि त्याच्यासोबत ही चटणी खूप सुंदर लागते, किंवा नाचणीची, ज्वारीची किंवा बाजरीची जर भाकरी असेल तर त्याच्यासोबत आपण 1 वाटीभर असं मस्तपैकी दही घ्यायचं आणि त्या दह्यामध्ये ही चटणी मिक्स करून आपण खाऊ शकतो। तर अशी ही बहुगुणकारी कढीपत्त्याची चटणी आपली झटकीपट 20 मिनिटात रेडी होते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर मी तुम्हाला रेकमेंड करीन की तुम्ही ही कढीपत्त्याची चटणी नक्कीच ट्राय करून बघा, कारण खूप जास्त स्वादिष्ट होते। आपल्याला कधी खूप कंटाळा आला ना तर दही भात आणि ही चटणी घेऊन खाल्ली ना तरी पण खूप सुंदर लागते। तर एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ही अशी मस्तपैकी भरून ठेवायचे, ती आपण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो, 2 महिने टिकून राहते, किंवा बाहेर सुद्धा ठेवली तरी पण आपली ती 2 महिनेच टिकून राहते। तर नक्की ट्राय करून बघा आणि थँक्यू सो मच ही रेसिपी बघितल्यासाठी।